सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण सरंगा माशाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। हा असा थोडासा राखाडी चंदेरी रंगाचा सरंगा मासा असतो आणि हा चवीला फार सुंदर असतो। चला तर मग आपण याचे साहित्य आणि कृती पाहूया। हे सरंगा माशाचे तुकडे आहेत। आपण त्यांना 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हळद लावून अर्धा तासासाठी ठेवणार आहोत। 2 काश्मीरी मिरच्या आणि 3 बेडगी मिरच्या अशा एकूण 5 सुक्या मिरच्या मी इथे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धणे हेही पाण्यामध्ये भिजवून ठेवले आहेत। 1 वाटी ओले खोबरे किसून घेतले आहे। हा इथे थोडा कांदा आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतले आहेत। 4 कोकम घेतले आहेत। फोडणीसाठी तेल, थोडा कांदा, 2 पाकळ्या लसूण आणि कढीपत्ता आणि ही 5-6 तिरफळे घेतली आहे। मिक्सरमध्ये भिजलेल्या सुक्या मिरच्या, धणे, बडीशेप, खोबरे, कांदा, लसूण एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे। मिक्सरवर वाटण असे पूर्ण बारीक वाटून घेतले आहे। तिरफळे मिक्सरवर फिरवून घेतली आहेत। ही अशी गाळून घेणार आहे। मध्यम आचेवर हे मातीचे भांडे म्हणजे सोरकूल मी तापण्यास ठेवले आहे। फोडणीसाठी आपण 2 चमचे तेल घेणार आहोत। बारीक चिरलेला कांदा व लसूण आणि कढीपत्ता फोडणीत घालायचे आहे। कांदा, लसूण, कढीपत्ता आता मिक्सरवर वाटलेले वाटण घालायचे आहे। तिरफळांचे पाणी घालते। आता सरंग्याचे तुकडे आमटीमध्ये घालूया। झाकण ठेवून 5 मिनिटे आमटी उकळू द्यावी। आमटीला छान उकळी आली आहे। आता मी 1 चमचा मीठ घालते। आपण चवीनुसार पाहिजे तेवढे मीठ घालावे। आता 4 कोकम घालणार आहे। आपण चिंच किंवा कैरीही घालू शकतो। अशा प्रकारे सरंग्याचे सार किंवा आमटी खाण्यासाठी तयार आहे। ही आपण भाताबरोबर खाऊ शकतो